राज्यामध्ये विनापरवाना अवैध अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी अवैधरित्या विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचित केले होते। त्यावरून पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या। 9 ऑगस्ट 2025 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना बातमी मिळाली की 3 इसम त्यांच्या कब्जात देशी बनावटीचे पिस्टल बाळगून एका निळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ 4 वाहन क्रमांक MH12 CY 5041 या वाहनातून कुंभारी येथून निघून मौजे वळसंगकडे रवाना झाले आहेत। या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांचे पथक सोलापूर ते वळसंग महामार्गावर कारवाई करत असताना वळसंग हद्दीतील वळसंगवाडा हॉटेलच्या अलीकडे 500 मीटर अंतरावर बातमीप्रमाणे एक स्कॉर्पिओ वाहन मिळून आल्याने सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले। एक सिल्व्हर रंगाचे धातूचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल अंदाजे किंमत 50,000 रुपये, एक जिवंत काडतूस किंमत अंदाजे 200 रुपये आणि निळ्या रंगाची स्कॉर्पिओ 4 वाहन किंमत 5 लाख रुपये तसेच 2 मोबाईल विवो कंपनीचे, सॅमसंग कंपनीचा 10,000 रुपयांचा एक मोबाईल असा एकूण 5,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वळसंग पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 3-7-25 प्रमाणे दाखल गुन्ह्यानुसार अक्षय सिंग बिरुसिंग जुनी वय 21 राहणार बिराजदार नगर हडपसर पुणे याने त्याच्या साथीदारांसह वळसंग पोलीस ठाणे येथील BNS कलम 331-305-35 प्रमाणे दाखल गुन्ह्याची कबुली देऊन गेलेल्या मालापैकी 427 ग्रॅम वजनाचे बाजारभावाप्रमाणे 49,105 रुपये किमतीचे चांदीचे दागिने काढून दिले। तपासाकामी ते जप्त करण्यात आले असून एकूण 6,21,105 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।